नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आणखी एका सुंदर प्रवासात. आज आपण भेट देणार आहोत नवी मुंबईतील एक अतिशय लोकप्रिय आणि रमणीय ठिकाण मिनी सी शोअर, ज्याला अनेक जण लोक प्रेमाने वाशी जुहू चौपाटी असेही म्हणतात. जर तुम्हाला शहरातील धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ शांततेत घालवायचा असेल, समुद्रकिनाऱ्याच्या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, सुंदर सूर्यास्त पाहायचा असेल आणि त्याचबरोबर चविष्ट स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग या सुंदर ठिकाणाची सविस्तर सफर करूया. जुहू चौपाटीचा परिचय. नवी मुंबई येथील वाशी परिसरात वसलेले मिनी सी शोअर हे एक सुंदर पर्यटन आणि विरंगुळ्याचे ठिकाण आहे. जरी हे पारंपरिक समुद्रकिनारा नसले तरी येथे खाड्याचे विस्तीर्ण पाणी, वाहणारा थंड वारा आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे समुद्रकिनाऱ्याची अनुभूती मिळते. महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून येणारे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक येथे संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. हे ठिकाण विशेषतः कुटुंबांसाठी, मित्रमंडळींसाठी, कपल्ससाठी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी खूप लोकप्रिय आहे. आता इथे कसे पोहोचाल? वाशी स्टेशनपासून हे ठिकाण अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. स्टेशनवरून ऑटो, टॅक्सी किंवा अगदी चालतही येथे पोचता येते. जर तुम्ही मुंबई, ठाणे किंवा कल्याण परिसरातून येत असाल तर हार्बर लाईन किंवा ट्रान्स हार्बर मार्गे वाशीपर्यंत सहज पोहोचू शकता. स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी रस्ते चांगले आहेत आणि जवळपास पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. आता इथे सकाळचं वातावरण कसं असतं याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. सकाळच्या वेळी येथे वेगळेच दृश्य पाहायला मिळते. पहाटेच्या शांत वातावरणात अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. काही लोक जॉगिंग करताना दिसतात तर काही योगा आणि व्यायाम करताना. खाडीच्या दिशेने वाहणारा थंडगार वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला एक वेगळाच आनंद देतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. तुम्ही जर इथे दुपारी आलात तर दुपारच्या वेळी येथे तुलनेने कमी गर्दी असते, त्यामुळे शांतपणे परिसराचा आनंद घेता येतो. खाडीचे विस्तीर्ण दृश्य, दूरवर चौपाटी म्हटलं की खाण्यापिण्याचा विषय आलाच. येथे अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड स्टॉल्स आहेत. सुंदर दिसतो. भेलपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, रगडापाटीस, पावभाजी, वडापाव, सँडविच, मोमोज, फ्रँकी, आईस्क्रीम आणि कुल्फी असे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. तर या संध्याकाळच्या थंड वातावरणात गरमागरम पावभाजी मिळू शकते किंवा मसाले वाशी जुहू खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. लहान मुलांमध्ये मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी इथे काही ना काही खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि सोनेरी रंगाची उधळण. इथे मुलांसाठी काही आकर्षण आहेत आणि कुटुंबासोबत येणाऱ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षक आहे. जवळील बागा, याच मोकळी जागा आणि खेळण्यासाठी असलेली विविध सुविधा आणि पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी मुले येथे भरपूर आनंद घेतात. त्यामुळे पालक निवांतपणे फिरू शकतात. अनेक मुलांनाही मजा करता येते. फिटनेस प्रेमींसाठी अनेक फिटनेस उत्साही लोक इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी येतात. धावणे, चालणे, सायकलिंग आणि हलका व्यायाम करण्यासाठी हा परिसर योग्य आहे. स्वच्छ हवा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे व्यायामाचा अनुभव अधिक आनंददायी बनतो. पाण्याचे दृश्य, पक्षी निरीक्षक आणि हिवाळ्यात आणि काही विशिष्ट ऋतूंमध्ये येथे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून तर इच्छिणाऱ्या येथे विशेष आनंद मिळतो. रात्रीचे तुम्ही आलात तर सूर्यास्तानंतरही येथील सौंदर्य कमी होत नाही. आजूबाजूचे दिवे लागल्यानंतर संपूर्ण परिसर आकर्षक दिसतो. थंड वारा, शांत वातावरण
आणि प्रकाशाने उजळलेला परिसर रात्री फिरण्यासाठी उत्तम अनुभव देतो. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ. जर तुम्ही प्रथमच येथे येत असाल तर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत भेट देणं सर्वात योग्य ठरेल. याच वेळी तुम्हाला सुंदर सूर्यास्त, खाद्यपदार्थ, गर्दीचे वातावरण आणि चौपाटीचा संपूर्ण अनुभव घेता येईल. पावसाळ्यातही येथे वेगळेच सौंदर्य अनुभवायला मिळते. मात्र हवामानाचा अंदाज पाहूनच येथे भेट देणे चांगले. काही उपयुक्त सूचना. येथे येताना पाणी सोबत ठेवा. सूर्यास्ताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा किंवा मोबाईल पूर्ण चार्ज करून आणा. परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करा आणि कचरा योग्य ठिकाणी टाका. लहान मुलांसोबत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. तर मित्रांनो, ही होती नवी मुंबईतील सुंदर आणि लोकप्रिय वाशी जुहू चौपाटी, अर्थात मिनी सीशोर सफर. शांत वातावरण, सुंदर सूर्यास्त, चविष्ट खाद्यपदार्थ, कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा निवांतपणा, यामुळे हे ठिकाण प्रत्येकाने किमान एकदा तरी अनुभवावे असे आहे. तुम्ही नवी मुंबईत राहत असाल किंवा तेथे फिरायला येणार असाल तर या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच पर्यटनविषयी व्हिडिओंसाठी कोकण सफर विथ प्रिन्स सुर्वे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर ठिकाणासोबत. धन्यवाद.